नमस्कार मंडळी, आज आपण आखाड स्पेशल नैवेद्यासाठी पुरणपोळी कशी बनवायची, अगदी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत आणि अगदी गोडसर कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूया। चला सुरुवात करूया। इथे मी या ग्लासाने 2 ग्लास म्हणजे साधारण अर्धा किलोच्या प्रमाणात हरभरा डाळ घेतलेली आहे, म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत घालायची आहे। त्यानंतर आपण ही कुकरला लावून घेणार आहे, म्हणजे आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवायची आहे की जेणेकरून ती 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये अगदी मऊसूत शिजते। इथे मी डाळ शिजवत असताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण कधीही गोड पदार्थांमध्ये मीठ आणि तिखट पदार्थांमध्ये थोडीशी साखर घातली तर त्याची चव अजून एनहान्स होते। आता इथे मी ही पुरणाची डाळ छान शिजवून घेतलेली आहे। आता आपल्याला जे एळवणीचं पाणी आहे आमटीसाठी जे लागतं आपल्याला कटाच्या आमटीसाठी ते काढून घ्यायचं। हे जे आपण डाळ शिजलेलं पाणी काढून घेतो त्यामुळे कटाच्या आमटीला एक घट्टसरपणा आणि अतिशय चविष्ट चव येते। त्याच्यामुळे हे जे एळवणीचं पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि हे जी डाळ आहे आपण चणा डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये जेवढा डाळ आहे त्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा। साधारण अर्धा किलोला मी ते अर्धा किलो गूळ म्हणजे थोडाफार कमी असेल तेवढा गूळ घेतलेला आहे आणि आता पुरणाला छान चटका देऊन घ्यायचा। पुरणाला चटका देत असतानाच त्याच्यामध्ये सुंठ पावडर आणि विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते पुरण छान आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचे पुरणाच्या चाळणीच्या साहाय्याने। तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही त्याने देखील बारीक करू शकता। आजकालची लोक ग्राइंडरनी किंवा पाट्या वरवंट्यावरची पूर्वीची लोक करायची। अशा पद्धतीने आता आपलं पुरण छान बारीक मऊसर दाट असं बारीक करून झालेलं आहे। मी पुरणाच्या चाळणीमध्ये हे पुरण बारीक केलेलं आहे। आता इथे समप्रमाणामध्ये गहू आणि मैद्याचं पीठ हे घेतलेलं आहे आणि छान मळून ते 2 तासांसाठी मी भिजत ठेवलेलं। जेवढं पीठ छान भिजेल तेवढ्या पोळ्या अगदी मऊसर होतात। त्याच्यानुसार इथे हे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि जेवढ्या प्रमाणात गोळा आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने छान पुरणपोळ्या लाटून घ्यायच्यात। सर्व कडा किंवा सर्व बाजूने एक समान पुरणपोळी लाटून घ्यायची, म्हणजे ती अगदी टम्म फुगते आणि खायला देखील फार मऊ लुसलुशीत छान लागते। जर तुम्ही ती छान शिळी झाल्यानंतर देखील एका बाजूने कडक करून तूप लावून जर खाल्ली तर इतकी स्वादिष्ट लागते की तुम्ही इथून पुढे एकदा जर तशी ट्राय केली तर ताज्या पुरणपोळीपेक्षा तुम्ही शिळी पुरणपोळी खायला प्रेफर कराल। इतकी चविष्ट आणि सुंदर लागते ही पुरणपोळी। अशा पद्धतीने आता आपली सर्व बाजूंनी छान पातळ अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरणपोळी ही जाड झाली तरी चालेल पण कागदासारखी अजिबात पातळ लाटायची नाहीये। कारण पुरणपोळी ही पुरण ज्या प्रमाणात आपण खातो किंवा ज्या पद्धतीने आपण बटाट्याचा स्टफिंग छान भरतो पराठ्यांमध्ये त्या पद्धतीने ती वाटली पाहिजे। काही बायका इतकी पातळ पुरणपोळी बनवतात त्याच्यामुळे आपण ती चपाती खातो का पुरणपोळी असं काही कळतच नाही आणि मला तशा पुरणपोळ्या बिलकुल आवडत नाही। आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना असेल मुलीला असेल अजिबात तशा पुरणपोळ्या आवडत नाही, म्हणून मी कायमच अशा पुरणपोळ्या बनवते। आता आपण इथे छान तवा तापून घेतलेला आहे। कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरणपोळी तव्यावर टाकण्यापूर्वी तुम्ही छान तव्यावरती तेल किंवा तूप पसरवून घ्यायचंय आणि त्यानंतरच पुरणपोळी टाकायची आहे। अशा पद्धतीने आता मी एका पलटीमध्ये पुरणपोळी भाजली आहे, त्याच्यानंतर दुसरी पलटी मारायची आणि त्या दुसऱ्या साईडला देखील आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं। इथे मी तेल लावलेलं आहे आणि पुरणपोळी तव्यावरून खाली घेतल्यानंतर मी तूप लावणार आहे, म्हणजे तूप करपत नाही। अशा पद्धतीने तिसऱ्या पलटीमध्ये माझी पुरणपोळी अतिशय सुंदर अशी टम्म फुगून तयार आहे। ही साधारण 3 ते 4 पलटींमध्ये आपल्याला पुरणपोळी असो किंवा चपाती किंवा भाकरी असो भाजून घ्यायची आहे, त्याच्यामुळे त्या आपल्या छान फुगतात। भाकरी असो चपात्या असो किंवा पुरणपोळी असो। अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि जाळीवरती ठेवायची, म्हणजे पुरणपोळीला पाणी सुटत नाही आणि आपली अशी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झाली आहे। आता आपण आमटीची प्रिपरेशन करूया। इथे मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे, शक्यता ॲल्युमिनियमची भांडी मी क्वचितच वापरते। हे दिसायला तुम्हाला थोडंसं मोठं वाटत असेल पातेलं पण अगदी मीडियम साईजचं आहे, कारण मी कॅमेरा थोडा जवळ घेतलेला आहे। अशा पद्धतीने आता आपण जिरे मोहरी हिंग लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घेणार आहे। ही फोडणी छान आपल्याला परतवून घ्यायची आहे। लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेणार आहे। मसाल्यांमध्ये मी इथे हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि बेडगी मिरची पावडर भाजीला छान खमंग असा कलर येण्यासाठी घालणार आहे। ते मसाले आपल्याला छान या फोडणीमध्ये 1 ते 1.5 मिनिटासाठी परतवून घ्यायचेत।
लक्षात ठेवा, फोडणी देताना तेल अतिशय जास्त तापलेलं गरम किंवा अतिशय थंड नसावं. फोडणी देताना म्हणजे कोणत्याही भाजीला फोडणी देताना चुर असा आवाज येईल इतपतच गरम असावं. अतिशय जास्त प्रमाणात गरम केलं तर फोडणी जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तसं करायचं नाही आपल्याला. मग ते मंद आचेवरती आपल्याला सगळे मसाले आपण परतवून घेतले तेलावरती की त्याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं, मिरची आणि कोथिंबीर. तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही नका घालू. ते सर्व घालून छान भाजून त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. अतिशय कमी प्रमाणात वाटण घालायचं आहे, कारण ऑलरेडी आपल्या चणा डाळीचं जे आपण एळवणी काढलेलं असतं त्या पाण्यामुळे आमटी आपली दाट होते आणि त्यात जर तुम्ही वाटणाचं प्रमाण जास्त ठेवलं तर ती अतिशय घट्ट होऊ शकते. त्याच्यामुळे कमी प्रमाणात इथे मी साधारण पोह्याचा 1.5 चमचा एवढं वाटण घातलेलं आहे. आणि आता हे छान वाटण परतवून घ्यायचं आहे साधारण 5 मिनिटांमध्ये. एळवणीचं पाणी थोडं थोडं घालून हे जे आपण वाटण बनवलं आहे ते छान परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे एळवणीचं पाणी म्हणजेच शिजलेल्या डाळीचं जे पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आणि साधारण 20 मिनिटांसाठी मंद आचेवर उकळी काढून घ्यायची. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कटाची आमटी केली तर ती इतकी चविष्ट आणि अप्रतिम होते की मटणाच्या रस्स्याला देखील तुम्ही मागे पाडाल, इतक्या चविष्ट पद्धतीने ही कटाची आपली आमटी तयार होते. आता मी मगाशी एक नियम सांगितला, तिखटामध्ये गोड आणि गोडामध्ये मीठ कायम टाकायचं. त्याच पद्धतीने जसं आपण पुरणाची डाळ शिजवताना मीठ टाकलेलं आहे तसंच आता आमटी बनवताना अर्धा चमचा साखर घालायची. त्याने आपल्या ह्या ज्या कटाच्या आमटीला अतिशय सुंदर असा रंग येतो आणि बरोबर सुंदर अशी तर्री देखील येते. अशा पद्धतीने आमटी एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून कळवा. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला आपला पुरणावरणाचा म्हणजेच आखाड स्पेशल पुरणपोळीचा नैवेद्य ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. वाटण छान परतवून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि एळवणीचं पाणी घालून फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी उकळी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आता आपली आमटी कटाची तयार झालेली आहे. तुम्ही रेसिपी एन्जॉय करा आणि जर याच्यामध्ये काही करेक्शन असतील ते पण मला सुचवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.